ते पुणे शहरात आता पुणे ग्रँड टूर सुरू आहे, त्याच्यामुळे बऱ्याच नागरिकांना समस्या येत आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना पुण्याच्या प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर तो त्या काळात त्यांच्यावरती तो विश्वास असतो. त्यांनी तो निर्णय घेत असताना वरिष्ठांशी म्हणजे माननीय मुख्यमंत्री याच्याशी संबंधित मंत्र्यांशी बोलून घेतला असेल. ते पुणे शहरात आता पुणे ग्रँड टूर सुरू आहे, त्याच्यामुळे बऱ्याच नागरिकांना समस्या येत आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना पुण्याच्या प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर तो त्या काळात त्यांच्यावरती तो विश्वास असतो. तर त्यांनी तो निर्णय घेत असताना वरिष्ठांशी म्हणजे माननीय मुख्यमंत्री याच्याशी संबंधित मंत्र्यांशी बोलून घेतला असेल असं मला वाटतं. आपल्याकडे अतिशय तज्ज्ञ अधिकारी मिळालेले आहेत आपल्याला. त्यामुळे ज्यावेळेला शाळा बंद असतात त्या काळात त्या का स्पर्धा घेतल्या नाहीत, आत्ता का घेतल्या, असे सगळे प्रश्न विचारणं म्हणजे अज्ञानी लोकांसारखं ते दिसतं आहे. तर मला असं वाटतं की अशा जल्लोषाच्या बद्दल किंवा अशा प्रकारच्या उपक्रमांना जरूर पाठिंबा दिला पाहिजे. पण स्थानिक शाळा आणि स्थानिक लोक यांना कशा प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. जे लोक गणेशोत्सवाबद्दल आक्षेप काढतात, जे लोक कुठल्या पक्षाच्या छोट्या मोठ्या मिरवणुकांबद्दल आक्षेप काढतात, त्यांना या संदर्भामध्ये काहीच वाटत नाही. त्यामुळे मला तर स्वतःला असं वाटतं की हा सगळा जो उपक्रम आहे त्याच्यात जनतेचा थोडा सहभाग, लोकप्रतिनिधींचा त्यांनी निदान घ्यायला हवा होता की आम्ही असं इलेक्शन झाल्या जिल्हा परिषदेची चालू असतानाच आम्ही हे करतोय. याच्याबद्दल काहीच कोणाला कल्पना नव्हती. सायकल चालवणं, आणखीन प्रदूषण नियंत्रण करणं आणि सायकलमधून प्रवास करणं ही अतिशय पर्यावरण मैत्रीपूर्ण गोष्ट आहे आणि चांगली आहे. मी अनेक ठिकाणी लोक बघते, पण आपल्याला सायकल परत जर का करायची असेल तर त्याच्यासाठी प्रचारात आणायची असेल किंवा सायकल लोकप्रिय अधिक करायची असेल तर सायकल स्वारांची सुरक्षितता पाहिली पाहिजे. त्यांच्यासाठी जाण्यासाठी रस्ते वेगळे सगळीकडे ठेवले पाहिजेत. ते रस्ते नाही आहेत. दुर्दैवाने सायकल स्वारांसाठी जे रस्ते सुरक्षित ठेवतो त्याच्यात टू व्हीलर मोटरसायकल घेऊन जातात. कोण अडवणार त्यांना? आणि मग अशा वेळेला असं जर का करायला लागले लोक, तर मग या सायकल स्वारांना ठराविक सकाळच्या वेळेला ते जातात तर त्यात बऱ्याच अडचणी येतात असं मला दिसते. मी प्रशासनाला म्हणणार नाही. एकदा ज्या क्षणी निर्णय होतो, ज्या कोणाच्या XYZ व्यक्तीने हा निर्णय झालेला आहे मान्यताचा, की त्याच्याने या सगळ्याचा त्यांनी विचार केला असेल असं मला वाटतं. त्यांना असं होतं की कुठल्याही परिस्थितीत सायकल स्वार वेळेत पोचले पाहिजेत, सुरक्षित पोचले पाहिजेत आणि पुण्याच्या लोकांना ट्रॅफिक जॅमची सवय झालीच पाहिजे असं काहीतरी त्यांचं मत असावं मला वाटतं. पुणे ग्रँड टूर स्टेज 4 आज सुरू होणार आहे आणि यासाठीची संपूर्ण तयारी पुणे शहरात आपल्याला झालेली पाहायला मिळते. पिंपरी चिंचवडपासून या रेसला सुरुवात होणार आहे. साधारण 58 किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता असणार आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा शेवट जो आहे तर तो या ठिकाणी होणार आहे जिथे आपण आत्ता आहोत. हा बालगंधर्वचा जो परिसर आहे तर या परिसरामध्ये या पुणे ग्रँड टूरची शेवट जो आहे तो होणार आहे. मात्र आपण पाहिलं की मागे पण जेव्हा पुणे ग्रँड टूरची रेस होती तर तेव्हा पुणे शहरातल्या विविध भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती आणि त्यामुळेच या संपूर्ण याच्यावर पुण्याचे पोलीस उपायुक्त जे आहेत, सहपोलीस आयुक्त जे आहेत रंजन कुमार शर्मा आणि त्यासोबतच मनोज पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि जास्तीत जास्त घरी राहण्याचा प्रयत्न करा असं आवाहनसुद्धा नागरिकांना करण्यात आलं होतं. या संदर्भात आता आपण जर पाहिलं तर आज ही पुणे ग्रँड टूर जी आहे तर ती स्पर्धा पिंपरी चिंचवड इथलं जे शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे बालेवाडी इथलं तर तिथून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बालगंधर्व रंगमंदिर हा जो आत्ता आपण आहोत तर या ठिकाणी या स्पर्धेचा शेवट होणार आहे. खरं तर ही संपूर्ण स्पर्धा व्यवस्थित पार पडण्यासाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी या स्पर्धेच्या कुठल्याही मार्गावर येऊ नये किंवा वाहन उभं करू नये असं सुद्धा आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आलं होतं आणि जे स्पर्धा पाहायला येणारे नागरिक आहेत तर त्यांनी सुद्धा रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॅरिगेड्स किंवा जे स्टॉप लाईन्स आहेत तर त्याच्या पाठीमागे थांबूनच या संपूर्ण पुणे ग्रँड टूरचा आनंद घ्यावा असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. खरं तर आज पुणे शहरातल्या
सगळ्या शाळा आहेत त्या सुद्धा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, कारण की वाहतुकीच्या समस्या ज्या आहेत त्या मागच्या वेळी पण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे आज सुद्धा बऱ्याच शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळी आव्हानं जी आहेत ती करण्यात आलेली आहेत. याबाबतची महत्त्वाची माहिती जे वाहतूक विभागाचे उपायुक्त आहेत हिम्मत जाधव यांनी सुद्धा दिली होती. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धा आता कशा पद्धतीने पार पडते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आज या स्पर्धेमध्ये आज ही जी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे तर यामध्ये पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त असणार आहे. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आत्ता सुद्धा आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतोय. यामध्ये महत्त्वाचे जर आपण पाहिलं तर 12 पोलीस उपायुक्त असतील, 19 सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत, त्यासोबतच 78 पोलीस निरीक्षक आणि 243 सहाय्यक पोलीस निरीक्षक, यासोबतच जवळपास उपनिरीक्षक यांच्यासह 4381 पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त संपूर्ण या पुणे ग्रँड टूरसाठी तैनात करण्यात आलेला आहे. बंदोबस्त या सगळ्यांचा असणार आहे. मात्र यामध्ये जे महत्त्वाचे रस्ते जे बंद असणार आहेत म्हणजे दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा संपूर्ण काही पुणे शहरातले जे रस्ते बंद राहणार आहेत तर त्याबद्दलची आपण आता माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये राधा चौक ते सुसखिंड रोड जो आहे तर तो बंद राहणार आहे. पूनम बेकरी ते पाषाण सूस रोड हा सर्कल बंद असणार आहे. पाषाण सर्कल ते NCL ते अभिमान श्री सोसायटी पुणे विद्यापीठ चौक हा रस्ता बंद असणार आहे. पुणे विद्यापीठ ते ब्रेमंड चौक आणि राजीव गांधी ब्रिज हा रस्ता सुद्धा बंद असणार आहे. यासोबतच पत्रकार भवन ते लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड, शेलार मामा चौक, कर्वे रोड हे सगळे रस्ते बंद असणार आहेत. त्यासोबत आपण पाहिलं तर कर्वेनगर चौक जो कर्वे पुतळा आहे तिथून ते DP रोड, सुतार हॉस्पिटल ते वनाज पौड, परत वनाज पौड ते नळस्टॉप चौक, म्हात्रे ब्रिज हे सगळे रस्ते बंद राहणार आहेत. सेनादत्त पोलीस चौकपासून टिळक रोड म्हणजे शास्त्री रोडवरून सुद्धा ही ग्रँड टूरची जी सायकल रेस आहे तर ती होणार आहे. टिळक चौक ते पुरम चौक हा सुद्धा रस्ता बंद असणार आहे. यासोबतच ABC चौक म्हणजे संपूर्ण जवळपास पुणे शहरातले जे महत्त्वाचे रस्ते आहेत तर हे सर्व रस्ते जे आहेत तर ते बंद राहणार आहेत. यामध्ये अजून लिस्ट आहे जसं ABC चौक, हुतात्मा चौक आहे, दगडूशेठ गणपती मंडई ते खडक पोलीस स्टेशन, राष्ट्रभूषण चौक आहे, हिराबाग चौक आहे, फडके चौक आहे, त्यानंतर निलाम थिएटरचा जो रस्ता आहे तो सुद्धा यामध्ये बंद असणार आहे. सावरकर चौक असेल, मित्रमंडळ चौक असेल, 7 लौथ चौक, नरपतगिरी चौक, बॅनर्जी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते MG रोड चौक असे सगळे हे जे महत्त्वाचे रस्ते आहेत तर ते बंद असणार आहेत. बोलाई चौक ते अपोलो टॉकीज चौक, दारूवाला पूल ते लाल महाल चौक, त्यासोबतच हा बर्वे चौक जो आहे तिथून ते सिमला ऑफिस चौक असे हे सगळे महत्त्वाचे रस्ते जे आहेत तर ते बंद असणार आहेत. यामध्ये पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये जर कोणाला प्रवास करायचा असेल, महत्त्वाचा प्रवास करायचा असेल तर ते मेट्रोचा वापर करू शकतात, मेट्रोने प्रवास करू शकतात. आणि हे सगळे रस्ते जे सांगितलेले आहेत मी तर हे सगळे रस्ते यापैकी कुठलाच रस्ता अर्धा तासापेक्षा जास्त वेळ बंद राहणार नसल्याचं सुद्धा पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे. मात्र खरंच अर्धा तासांपर्यंतच फक्त रस्ते बंद राहणार की त्याहून जास्त वेळ रस्ते बंद राहणार आणि पुणे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा खरंच सामना करावा लागतो का हे सगळं पाहणं आज दिवसभरात महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.